श्री गुरुचरित्र अध्याय 22. नामधारक नावाचा श्रेष्ठ शिष्य दोन्ही हात जोडून सिद्धयोगींच्या चरणावर डोकं ठेवून विनंती करतो, हे गुरुराज, कृपा करून पुढील कथा मला सांगा, मी ती लक्षपूर्वक ऐकत आहे. मागील अध्यायात आपण सांगितलं की नरसिंह सरस्वती गांगणापुरात आले. हे अन्नदात्या गुरुराया, त्यानंतर तिथं पुढं काय काय घडलं ते मला सविस्तर सांगावं. शिष्यांचे हे प्रेमळ शब्द ऐकून सिद्धयोगींना खूप आनंद झाला. ते म्हणाले, हे नामधारका, तू खरोखर सद्गुणी आहेस आणि श्रीगुरूंच्या कृपेस पात्र असणारं बाळ आहेस. गांगणापुरात आल्यावर श्रीगुरूंनी ज्या अगाध आणि अनंत लीला केल्या त्यांची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. सुरुवातीला श्रीगुरू गांगणापूरला संगमावर अगदी गुप्त रूपे एकांतात राहिले. भीमा आणि अमरजा या नद्यांचा तो पवित्र संगम आहे. तिथे एक पवित्र औदुंबर वृक्ष आहे. ते स्थान अत्यंत मोठं, जागृत आणि इच्छित वर देणारं पुण्यभूमी आहे. अशा त्या पवित्र स्थानी श्रीगुरू भक्तांच्या कल्याणासाठी गुप्तपणे राहत होते. त्या तीर्थाचा महिमा वाढवण्यासाठी आणि संकटात सापडलेल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी ते तिथे प्रकट झाले होते. असा तो मनाला मोहित करणारा सुंदर संगम आहे, जिथे साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे अवतार आहेत. श्रीगुरू राहत होते, पण सूर्याचे तेज जसे लपून राहत नाही, तसे त्यांचे ईश्वरत्व लोकांच्या नजरेतून कसं बरं लपून राहणार. ते संगमावर अरण्यात एकांतात वस्ती करत असत, परंतु दररोज मध्यान्काळी दुपारी भिक्षा मागण्यासाठी गांगणापूरला गावामध्ये जात असत. त्या गांगणापुरात वेदशास्त्र संपन्न शास्त्रेष्ठ ब्राह्मणांची सुमारे 100 घरे होती. ते गाव पूर्ण ब्राह्मणांना दान दिलेलं एक पवित्र क्षेत्र होतं. त्या 100 ब्राह्मणांच्या घरामध्ये एक अतिशय चांगल्या लक्षणांचा ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी अत्यंत सेवाभावी आणि पतिव्रता होती. तो ब्राह्मण कुटुंब अत्यंत गरिबीत, दारिद्र्य अवस्थेत जगत होतं. त्याच्याकडे एक म्हातारी, दात नसलेली आणि जन्मापासून वांज असणारी म्हैस होती, जिच्या नाकात त्यांनी वेसन घातली होती. नदीकाठच्या शेतातील आणि मळ्यातील खारट माती वाहून नेण्याच्या कामासाठी लोक त्या म्हाताऱ्या म्हशीचा वापर करत होते. त्याबद्दल लोक त्या ब्राह्मणाला रोज काही पैसे देत असत. त्या कामातून जे थोडेफार पैसे मिळायचे, त्यातून ते दोघं पती-पत्नी कसेबसे आपले पोट भरत आणि दिवस काढत होते. अशा परिस्थितीत ही श्रीगुरुनाथ अत्यंत प्रेमाने रोज भिक्षा मागण्यासाठी नेमके त्याच दारिद्र्य ब्राह्मणाच्या घरी जात होते. गावातील इतर श्रीमंत आणि कर्मठ ब्राह्मण श्रीगुरूंची निंदा करू लागले. ते म्हणायचे, हा कसला संन्यासी आहे. आम्ही एवढे वेत्ते श्रीमंत आणि ज्ञानी ब्राह्मण असताना हा आमच्या घरी भिक्षेला का येत नाही. आमच्या घरी रोज उत्तम पक्वाने, उत्तम अन्न आणि अनेक प्रकारच्या भाज्या तयार असतात. हे सर्व सोडून हा संन्यासी रोज त्या दारिद्र्याच्या आणि मूर्खाच्या घरी का जातो, असं म्हणून लोक श्रीगुरूंना हिणवू लागले. परंतु श्रीगुरुनाथ हे तर भक्तांवर माऊलीसारखे प्रेम करणारे आहेत. त्यांना बाह्य श्रीमंतीची काही देणं घेणं नव्हतं. आपल्या खऱ्या सेवकांना आणि भक्तांना कृतार्थ करणे, त्यांचे कल्याण करणं हेच त्यांच्या मनात होतं. जसे महाभारतात भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाचा राजवाडा आणि तिथली पक्वाने नाकारली, पण विदुराजांनी अत्यंत साध्या घरी जाऊन प्रेमाने कन्या खाल्ल्या, अगदी तशीच ही गोष्ट होती. जी लोक सात्विक बुद्धीने आणि निशब्द भावनेने जगतात, त्यांच्यावर श्रीगुरूंचे अथांग प्रेम असते. श्रीगुरू आपल्या अशा भक्तांना या लोकात सर्व सुख देतात आणि मृत्यूपश्चात अंतिम गती देतात. श्रीगुरूंचे सामर्थ्य असं आहे की जर ते एखाद्या दुष्टावर रागवले तर त्याला भस्म करून टाकतील, परंतु जर त्यांनी एखाद्या दारिद्र्यावर कृपा केली तर त्याला पृथ्वीचं साम्राज्य देखील मिळू शकतं. हेच श्रीगुरूंचे ब्रीद वचन आहे आणि ते अगदी पक्का आहे. श्रीगुरूंच्या चरणांचा स्पर्श झाला की माणसाच्या कपाळावरची दुर्दैवी रेषा देखील सौभाग्याच्या रेषामध्ये बदलून जाते. असे दिवस जात असताना एके दिवशी त्या ब्राह्मणाला दिवसभर कुठंच काम मिळालं नाही. त्यामुळे त्याची ती वांज म्हातारी म्हैस घरीच बांधलेली होती. तिला कोणी माती वाहून नेण्यासाठीच नेलं नव्हतं. नेमकं त्याच दिवशी भर उन्हाळ्यात वैशाख महिन्याच्या कडक उन्हात दुपारच्या वेळी श्रीगुरू त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागण्यासाठी आले. साक्षात कृपेचे सागर असणारे श्रीगुरू त्या ब्राह्मणाच्या घरापाशी गेले. त्यावेळी तो ब्राह्मण अन्नाच्या किंवा कामाच्या शोधात बाहेर गेला होता आणि त्याची पत्नी एकटीच घरी होती. श्रीगुरूंना दारात उभे पाहून ओम भवती भिक्षाम देही अशी हाक मारताच ती पतिव्रता स्त्री धावत बाहेर आली आणि तिने श्रीगुरूंच्या चरणावर साष्टांग नमस्कार केला. श्रीगुरूंना वंदन करून ती अत्यंत नम्र आणि केविलवाण्या सुरात म्हणाली, हे महाराज, माझे पती अन्न किंवा कामाच्या शोधात बाहेर गेले आहेत. माझे पती बाहेरून नक्कीच काहीतरी उत्तम धान्य घेऊन लवकर परत येतील. तोपर्यंत हे स्वामीराया, आपण कृपा करून इथं विश्रांती घ्यावी.
असं सांगून तिने श्रीगुरूंना बसण्यासाठी पाठ दिला. श्रीगुरूंच्या चेहऱ्यावर गोड हास्य आले. ते त्या आसनावर बसले आणि त्या ब्राह्मण स्त्रीला म्हणाले, बाई, तू मला दूध का देत नाहीस? तुझ्या दारात समोरच म्हैस बांधलेली दिसत आहे. असे असताना तू मला दुधाची भिक्षा का देत नाहीस? आमच्या घरी काहीच नाही असं सांगून तू आम्हाला का बरं फसवत आहेस? श्रीगुरूंचे हे शब्द ऐकून त्या ब्राह्मण स्त्रीने पुन्हा नमस्कार केला आणि म्हणाली, महाराज, ती म्हैस जन्मापासून वांझ आहे. तिला दातही नाहीत आणि ती अत्यंत म्हातारी झाली आहे. ती दूध काय बरं देणार? ती आमच्या घरीच जन्माला आली, पण ती दगडासारखी वांझ ठरली. तिला कधीच वासरू झालं नाही आणि आता तर ती अतिशय म्हातारी झाली आहे. फक्त लोकांची माती वाहून नेण्याची कामं ती करत असते. कामासाठी आम्ही तिला व्यसन घालून ठेवलं आहे. त्यातून मिळणाऱ्या पैशावर आमचा कसाबसा उदरनिर्वाह चालतो. यावर श्रीगुरू तिला म्हणाले, बाई, तू खोटं का बोलत आहे? तू आत्ताच्या आत्ता जा आणि त्या म्हशीचं दूध काढून भांडं भरून दूध आमच्यासाठी घेऊन ये. श्रीगुरूंच्या वाणीमध्ये एक अद्भुत सामर्थ्य होतं. हे शब्द ऐकताच त्या स्त्रीच्या मनात पूर्ण विश्वास निर्माण झाला. ती लगेच दूध काढण्यासाठी लाकडी भांडं घेऊन म्हशीकडे गेली. श्रीगुरूंचे शब्द हे साक्षात कामधेनू सारखेच होते. म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी गायच होती ती ब्राह्मण स्त्री म्हशीजवळ जाताच त्या म्हाताऱ्या म्हशीच्या कसेतून दुधाच्या धारा वाहू लागल्या. ते भरपूर दूध घेऊन ती पतिव्रता स्त्री आनंदाने धावत घरामध्ये गेली. तिने ते दूध चुलीवर गरम केलं आणि नंतर देवाला देण्यासाठी थोडं कोमट केलं. स्वामींच्या आज्ञेनुसार ती दुधाने भरलेले पात्र घेऊन बाहेर आली. साक्षात श्रीगुरूंनीच ते ताजं आणि पवित्र दूध अत्यंत आनंदाने आणि समाधानाने प्राशन केले. दूध प्याल्यानंतर समाधानी झालेल्या श्रीगुरूंनी त्या ब्राह्मण कुटुंबाला खूप मोठा आशीर्वाद दिला. तुझ्या घरी आता दारिद्र्य कधीच राहणार नाही. तुझ्या घरी सदैव अखंड लक्ष्मीचा वास राहील. तुम्ही दोघं पती पत्नी, पुत्र मुलाबाळांनी आणि ऐश्वर्याने संपन्न व्हाल, हे निश्चित, असा आशीर्वाद देऊन श्रीगुरू लगेचच संगमावरती आपल्या स्थानाकडे जाण्यास निघाले. आपल्या डोळ्यांनी दिसणारे हे केवळ एक संन्यासी मनुष्य नसून ते साक्षात परमेश्वर आहेत, हे स्त्रीवार सत्य आहे. इतक्यात तिचा नवरा घरी आला. घडलेला तो चमत्कार पाहून तोही थक्क झाला आणि म्हणाला, आज खूप मोठी अद्भुत गोष्ट घडली. श्रीगुरूंच्या दर्शनाने आपल्या कपाळावरील गरिबाचा डाग कायम पुसला गेला आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या. म्हणून त्या दोघा पती पत्नींनी मनात पक्का निश्चय केला की आपण स्वतः संगमावर जाऊन या थोर संन्यासाचं दर्शन घेतलं पाहिजे. ते दोघे हातात आरतीचं ताट घेऊन संगमावर गेले. तिथे जाऊन त्यांनी अत्यंत भक्तिभावाने आणि शास्त्रोक्त पद्धतीने श्रीगुरूंची पूजा आणि आरती केली. त्यांच्या या भक्तीवर प्रसन्न होऊन श्रीगुरूंनी त्यांना पुन्हा एकदा भरभरून आशीर्वाद दिला. अशा प्रकारे श्रीगुरूंच्या एका कृपादृष्टीमुळे तो गरीब ब्राह्मण श्रेष्ठ वरदानास पात्र ठरला. पुढे त्यांना मुलगे मुली, भरपूर संपत्ती मिळाली आणि ते दीर्घायुष्य झाले. ग्रंथकर्ते सरस्वती गंगाधर म्हणतात की हा श्रीगुरुचरित्राचा सुंदर महिमा जो कोणी मनुष्य प्रेमाने ऐकेल किंवा वाचेल त्याचे सर्व दुःख आणि गरिबी त्वरित दूर होईल. अशा प्रकारे परम पवित्र आणि इच्छा पूर्ण करणारा कल्पतरू समान असणाऱ्या श्रीगुरुचरित्र ग्रंथातील सिद्ध आणि नामधारक यांच्या संवादातील वंद्या म्हशीचे दूध काढणे नावाचा हा 22वा अध्याय इथेच पूर्ण होत आहे. श्री गुरुदत्तार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.